मी मनीषा पारवे. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी फुटाणे कसे करायचे हे सांगणार आहे. आणि सरासरीत तर आम्ही घरच्याच हरभऱ्याचे फुटाणे करतात, बाहेरच्या आणि मार्केटचे कधी फुटाणे घेत नाही. तर आपल्याला 1-1.5 किलोच्या प्रमाणात करायचे. तर याच्यात हळद आणि फक्त आपल्याला मिठाचे करायचे. तर पहिल्यासून मीठ भाजण्यासाठी, मीठ गरम होण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊ कढईमध्ये. आपल्याला ह्याला मीठ जास्त लागणार आहे. तर मीठ गरम होतंय तर आपण ह्याला हळद मीठ लावून घेऊ. तर जास्त काय पाणी टाकायचं नाही आपल्याला, थोडंच पाणी टाकायचंय. जास्त काय आपल्याला ह्याला पाणी टाकायचं नाही, कारण की जास्त जर पाणी झालं तर फुलले जाणार नाही लवकर आपले फुटाणे. तरी आपण थोडंसं पाणी लावून घेऊ याला. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी मीठ टाकून घ्यायचंय. त्याला काही जास्त मीठ लागणार नाही, तरी पण आपल्याला थोडं मीठ लावून घ्यायचंय ह्याला, कारण की आपल्याला पूर्ण मिठातच भाजायचे. हळद किती टाकायची बघा, आपल्या ह्याच्यानं टाकू शकतो आपण, कारण की हळदीमध्ये भरपूर गुणकारी आहे. हळद जास्त जरी वापरली तरी ह्याला काही होत नाही. हळद गुणकारी असल्यामुळे आपल्याला चांगली हळद वापरायची. कसं मस्त सुगंध सुटलाय हळदीचा. तर ह्याला आता आपण 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर आता आपण बघू मीठ कसं गरम झालंय ते. तर चुलीवर पटपट होतंय, आपल्याला ह्याला मीठ चांगलं गरम करून घ्यायचंय, म्हणजे आपले फुटाणे पटपट भाजले जाईल. तर मग आता मीठ आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण थोडे करून हरभरे सोडून घेऊ. सतत हलवीत राहायचं आपल्याला, त्याच्यामुळे आपले लवकर फुटते. आता आपले बघा फुटाणे असे फुललेले आहेत. तर आता आपण काढून घेऊ. जसं जसं मीठ गरम होईल ना तसं जास्त फुलतेत. आपलं मीठ आता चांगलं फुललेलं आहे. हे बघा असे आपले फुटाणे तयार झालेले आहेत. मस्त आपले 1.5 किलोचे फुटाणे तयार झालेले आहेत.